कोणतीही कल्पना नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। आज डीपीडीसीची बैठक अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे। या बैठकीला श्रीवर्धनच्या आमदार केवळ उपस्थित होते, आदिती तटकरे आणि दुसरे जिल्हाधिकारी उपस्थित होते, मात्र इतर आमदार उपस्थित नव्हते शिवसेनेचे। पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी अक्षय मणकणी यांच्याकडे। अक्षय, आत्ताच महेंद्र थोरवे यांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे। आम्हाला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। खरंच सुमित, महत्त्वाची ही अत्यंत बैठक होती, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे या वार्षिक अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्याची जबाबदारी आहे आणि त्याकरता सातत्याने वित्त व नियोजन विभागाच्या बैठका ज्या आहेत त्या अजित पवार घेताना पाहायला मिळतात। आज अजित पवारांनी रायगड जिल्ह्याची वार्षिक डीपीडीसीची जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलेली आहे। वर्षभरामध्ये जिल्हा नियोजन समितीला खर्च करण्याकरता किती रक्कम लागणार आहे आणि कोणकोणती विकास कामं जिल्हा नियोजन समितीमार्फत केली जाणार आहे या सगळ्या संदर्भाची एक यादी जी आहे ती जिल्हाधिकारी आणि इतर रायगड जिल्ह्यातील जे विधानसभेचे लोकप्रतिनिधी आहेत या संपूर्ण या बैठकीमध्ये मांडत असतात। ही संपूर्ण बैठक जी आहे ती अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळापूर्वी मंत्रालय दालनामध्ये ही बैठक पार पडलेली आहे। या संपूर्ण बैठकीला महिला व बाल विकास कल्याण मंत्री आणि श्रीवर्धनच्या आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदिती तटकरे या संपूर्ण उपस्थित होत्या, परंतु शिवसेनेचे जे रायगडचे तीनही आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित नव्हते अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित का नव्हते हा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। थोड्याच वेळापूर्वी महेंद्र थोरवे जे कर्जतचे आमदार आहेत रायगड जिल्ह्यातील त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की खरं तर मला कोणत्याच पद्धतीचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे या सगळ्या आमदारांना या बैठकीचं निमंत्रण दिलं गेलेलं होतं की नव्हतं हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतोय। या आमदारांना विश्वासात घेतलं की नव्हतं हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचसोबतच रायगडच्या पालकमंत्रीपदावरती गेल्या अनेक महिन्यांपासून प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतोय की रायगडचा पालकमंत्री कोण बनणार। खरं तर रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाली, परंतु त्यानंतर रायगडमधल्या शिवसेनेच्या आमदारांनी जो आहे तो सगळा विरोध केलेला होता। या सगळ्या विरोधानंतर हा निर्णय जो आहे पालकमंत्री पदाचा तो स्थगित करण्यात आला होता। त्यामुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळणार हा प्रश्नच आहे। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरी देखील हा संपूर्ण निर्णय जो पालकमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो सुटेल का हा सवाल आहे। नक्कीच अक्षय, तर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।